शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणचे प्रगतशील बागायतदार विशाल भुजबळ साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलो आहोत. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी चांडोगावमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून टेक्नॉलॉजी वापर करणारे आपले मच्छिंद्र भाकरे सर यांच्या माध्यमातून आज विशाल सरांनी टेक्नॉलॉजी वापरली. आता हा कांदा 3 महिना झालेला आहे, बरोबर. गणेश सर, आज तारीख किती? 6 मार्च 2025. तर त्यांना ह्या कांद्याला कसा रिझल्ट आला, इतर शेतकऱ्यांसाठी आपण त्याचं मनोगत व्यक्त करून घेऊया. तर विशाल सर, आपलं पूर्ण नाव सांगा. विशाल सोपान भुजबळ. आता हा कांदा किती महिन्यात झालेला आहे? हा 3 महिन्याचा कांदा झाला. 9 बरं, दिवसाचा केरन कांदा. टेक्नॉलॉजी ज्यावेळेस तुम्ही वापरली 1.5 महिन्यापूर्वी, त्यावेळेस तुम्हाला पहिला बदल मातीतला काय वाटला? माती एकदम भुसभुशीत झाली. माती एकदम भुसभुशीत झाली. हा. त्यानंतर तुम्हाला याची आधी पूर्वीची परिस्थिती काय होती, म्हणजे कांद्याला टेक्नॉलॉजी यूज करण्याआधी परिस्थिती काय होती? कांदा एकदम वाळ्यासारखा वाटत होता, हा, म्हणजे एवढा खास नव्हता. म्हणजे तुम्ही सगळे मित्र बसले होते त्यावेळेस काय परिस्थिती झाली सर? तर आम्ही बसलो होतो त्या तिथं हरण दिसते ना, हा. तिथं बसलो होतो आम्ही 4-5 जण. हेच होते सगळे, सुनील, विशाल, हा, आम्ही होतो. तर विशालला मीच म्हणलं, अरे विशाल, हा कांदा तर 8-10 दिवसातच काढा येईल, साईज होती का नाही काय माहित. पण मी म्हणलं, मी केरॉनचं जे प्रॉडक्ट वापरतोय ते मी तुला देतो. तर मग त्याच्यानंतर मी 8 दिवसात त्याला ते प्रॉडक्ट दिलं. बरं, आता महिनाभरात काय बदल वाटतो ताई? तुम्हाला काय वाटतं बदल? तुम्ही तर खुरपणी केली असेल, काय केली असेल, मातीत बदल काय वाटतोय? साईज कशी वाटती? साईज साईज मोठी वाटते. साईज आणि कलर कसा वाटतो? कलर कलर लाल वाटते. हा, म्हणजे तुम्ही समाधानी आहेत का पूर्णपणे? हो. बरं विशाल सर, परिस्थिती एकदम भयानक होती, परंतु ज्यावेळेस टेक्नॉलॉजी वापरली तर तुम्हाला आता पूर्ण त्याची साईज, पाती, कलर वगैरे कसं वाटतं? 3 महिन्यात कसा वाटतो कांदा? पाती एकदम टाईट झाल्या हा, आणि कांद्याची साईज पण मोठी झाली. मुळ्या पण एकदम वाढल्या. पाणी भरताना मुळ्या अशा- पुढे या, ही पाहू शकताय, ज्या दाखवू शकताय, एकदम प्रचंड या ठिकाणी मुळे आहे. म्हणजे एकसारखा कांदा तयार झालेला आहे. हा एकसारखा. भुजबळ साहेब, काय सुनील सर, कसा वाटतो कांदा तुम्हाला? नाही, 2 महिन्यापूर्वी पाहिला त्यावेळेस पाती वरून एकदम वाळलेल्या होत्या हा, आणि आता 3 महिन्याचा कांदा होऊन एकदम हिरवागार झालाय ना. आता जसं काही 1-1.5 महिन्याचा कांदा आहे असं हा, वाटतं. म्हणजे त्याची पातीकडे जर बघितलं हा. तर तशी परिस्थिती वाटते, बरोबर आहे. तर या ठिकाणी मार्गदर्शक गणेश सर पण आहेत. गणेश सर, कसा वाटतोय कांदा? म्हणजे आज जे म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जे आहे. 1 महिन्यापूर्वी वापरण्याची परिस्थिती अशी होती की एकदम कांद्याची पातळ वाळलेली होती, नाही का. 15 दिवसात काढायला येईन असं त्यांचं म्हणणं होतं. हा. पण आज 90 दिवसाच्या हिशोबाने त्याची साईज, कलर आणि पात एकदम हिरवीगार झालेली आहे. हिरवीगार जाईल. तर नक्कीच या ठिकाणी खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे. भुजबळ साहेब, तुम्ही पण होते या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी. काय वाटतं? राहुल कसा वाटतोय कांदा? कांदा समोर आहे, समोरचा कुठला घ्या. हा, काय म्हणायचं मुळीच्या बाबतीत काय बोलतो राहुल सर? मुळी एकदम चांगली सफेद मुळी आहे, लांब आहेत मुळी अशा. साईज आणि हा. कलर साईज पण चांगली, कलर पण एक छान कलर आलेला लाल. कलर भरपूर चांगला हो. 3 महिन्यात. तर अजून पण पुढे 1 महिना बाकी आहे. नक्कीच कांद्याची एकदम साईज जबरदस्त होणार आहे. अजून मानामध्ये, पातीमध्ये भरपूर या ठिकाणी रस आहे. आहे. तर शेतकरी खूप समाधानी आहे. दिलेल्या माहितीबद्दल विशाल सर धन्यवाद. थँक्यू.